आता हा जो भाग आला आहे हा दर्ग्याचा परिसर आला आहे आणि दर्ग्याचं सुशोभीकरण करत असताना इथला जो रस्ता होता तो तयार करण्यात आला. म्हणजे या ठिकाणचा जो रस्ता आहे तो आता याच्या पुढे व्यवस्थितपणे आहे. पण काही काही ठिकाणी चेंबर मोकळे, इथे असा खड्डा ठिकठिकाणी, आणि अशा पद्धतीनं जर या ठिकाणच्या या रस्त्याची जर अवस्था असेल तर तुम्हीच विचार करा. मला तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही आहे, मला तुम्हाला नाव ठेवायचं नाही आहे, प्रशासनाला मला नाव ठेवायचं नाही आहे. लोकप्रतिनिधींचं कार्य अतिशय उत्तम आहे. गेली 10 वर्ष ते लोकप्रतिनिधी आहेत. आजही ते 3ऱ्या टर्ममध्ये लोकप्रतिनिधी झालेले आहेत आणि त्यांच्या या टर्ममध्ये 3ऱ्या टर्ममध्ये त्यांची वागणूक अक्षरशः बदलली. याला कारण काय आहे हे मला माहिती नाही आहे. आता पहा, हा रस्ता झाला आणि इतका मोठा रोड डिवायडर आहे आणि रोडच्या याच्यावरती स्पीड ब्रेकर आहे की अक्षरशः माणूस वरती जातो आणि वरून खाली येताना त्याला असं वाटतं की आपण वरून खाली आलो की खालून आता आपण वरती जाणार. अशा पद्धतीचे जर तुम्ही स्पीड ब्रेकर बनवले, अक्षरशः आता बघा ही गाडी वरून खाली आदळली अक्षरशः. म्हणजे तुम्ही रस्त्याचं काम केलं आणि त्याच्यानंतर नागरिकांना अक्षरशः तुम्ही शिक्षा देण्याचं काम केलं की काय, असा प्रश्न माझ्या मनात निर्माण होतो. आत्ताच झालेला हा रस्ता आणि लगेचच त्याच्यामध्ये खड्डे पडणं म्हणजे तुम्ही केलेलं निकृष्ट कामाचा जो दर्जा आहे, म्हणजे निकृष्ट दर्जा आहे या कामाचं, दर्जाहीन कार्य झालेलं आहे. याला जबाबदार कोण आहे? प्रशासन जबाबदार आहे की ठेकेदार जबाबदार आहे की लोकप्रतिनिधी जबाबदार आहे? या गोष्टीचं उत्तर कोण देणार आहे? प्रशासनाला बोलून बोलून थकले. आत्ताचे जे नगरसेवक होते त्यांनीसुद्धा बोलून थकले. इथले नगरसेवक समत खान गेली 25 वर्ष या ठिकाणचं ते नेतृत्व करत आहेत. त्यांच्या कार्यकालामध्ये हे झालेले रस्ते पहा, त्यांनी केलेलं कार्य पहा. त्यांनी खरोखरच चांगलं कार्य केलेलं होतं. आणि इथले आत्तापर्यंतचे जे लोकप्रतिनिधी, जे नगरसेवक झालेत, त्यांनी आपल्या पद्धतीनं आपल्या परीनं अतिशय सुंदर काम केलं. काही ठिकाणचे काम वगळता त्यांचं काम अपूर्ण आहे, पण त्यांना प्रशासक हे सहकार्य करत नाहीत. काही ठिकाणी त्यांना इतका त्रास होतो की ते पोटतिडकीनं म्हणतात की आम्ही नगरसेवक झालोत पण आम्हाला कोणीही सहकार्य करत नाही. रस्ता बनवला आणि ठिकठिकाणी असले स्पीड ब्रेकर, म्हणजे माणसानं चालावं त्याच्यावरनं गेल्यानंतर अक्षरशः त्याला असं वाटतं की आपल्याला ही शिक्षा आहे. मणके खराब होतात, मानेचा त्रास होतो, मणक्याचा त्रास होतो. अक्षरशः काही लोक लुळे पडलेत. मी स्वतः सुफी सय्यद, मला मणक्याचा त्रास आहे. मी बेल्ट बांधून माझ्या घराबाहेर पडतो. आता हा पहा, हा इकडचा दुसरा रस्ता मुकुंदनगरमध्ये आतमध्ये प्रवेश करणारा, हा इरिगेशनच्या पासून पुढे निघणारा हा रस्ता आहे.